तर आज आपण बनवणार आहे नवरात्रीसाठी कडाकण्या. त्यासाठी मी ते 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तो छान असा आपण चाळून घेऊया, म्हणजे जे मैद्यामध्ये जे घाण वगैरे असेल ती निघून जाईल. आता मी ते मैदा पहिला चाळून घेतला स्वच्छ. आता यामध्ये त्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा टाकून घेते. तुम्ही रवा हा एकदम बारीक घ्या. जर मोठा असेल तर थोडा मिक्सरला बारीक करून घेतला तरी चालेल. आता यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर घालून घेते. तुम्ही गोडाचं प्रमाण जास्त कमी करू शकता. नंतर यामध्ये 2 चिमूट असं थोडं मीठ टाकायचं, म्हणजे गोडाचा पदार्थ एकदम छान होतो. आणि यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं. आता तेल हे पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं. ते तेल पूर्ण पिठाला लागलं पाहिजे. छान असं मिक्स करून घ्या. त्यामुळे आपल्या ज्या कडाकण्या आहेत एकदम अशा खाईपर्यंत मऊ पडणार नाहीत, एकदम खुसखुशीत होतील. आता हे पीठ सगळीकडे असं चोळून घेतल्यामुळे एकदम असा त्याचा गट्टू तयार होतो आहे. म्हणजे आपलं तेल हे सगळीकडे लागलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. यासाठी पाणी एकदम कमी लागतं. तुम्ही एकदम ओतू नका. एकदम थोडं थोडं करून पाणी तुम्ही टाकून घट्ट असा गोळा मळून घ्या. आता इथे मी छान असा गोळा बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा जो गोळा आहे मी 1 तासासाठी झाकून ठेवायचा, कारण की आपला जो रवा आहे तो पण छान मुरला जाईल आणि मऊ होईल. आता 1 तास झालेला आहे. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ एकदम असं सैलसर झालेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पीठ एकदम अजून जरा घट्ट आले तर थोडंसं चेचून घ्यायचं पीठ, म्हणजे एकदम तुमचे पीठ हे मऊसूत आणि छान होतं. आता मी हे पीठ थोडं मळून घेते आणि म्हणजे एकदम सैलसर होईल, छान होईल. मऊ असं पीठ झालेलं आहे आपलं. रवा पण छान असा मुरला गेलेला आहे. नंतर थोडं मळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असं मऊसूत झालेलं आहे. आता याच्या कडाकण्यासाठी गोळ्या करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या गोळा तुम्ही करू शकता, मोठ्या किंवा बारीक. आता मी छोट्या पेढ्या एवढ्या गोळा करून घेते. आता हा गोळा पण लाटून घेऊया. यासाठी इथे मी पळपोट घेतलेला आहे. आता या गोळ्यावरती 1 बोटभर तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपले जे कडाकणी लाटताना चिकटणार नाही. कडाकणी हे कायम एकदम पातळ लाटून घ्यायची, जाड लाटू नका. आता मी हे गोळा लाटून घेते. गोळा लाटेपर्यंत आपण तेल कढायला ठेवायचं, म्हणजे लगेच आपण तळलं जातं. आता इथे मी कडाकणी लाटून घेते. आता तुम्ही बघू शकता इथे छान असा गोलाकार आलेला आहे. मी लाटून घेतलेले आहे. तर तुम्ही याची थिकनेस बघू शकता. एकदम जाडही नाही आणि एकदमही पातळही नाही, मध्यम आकाराची अशी मी लाटून घेतलेले आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेलही गरम झालेले आहे. त्यामध्ये आता आपण कडाकणी तळून घेऊया. तर मी आधी तेल कढले का बघण्यासाठी छोटी गोळी टाकली होती. त्यामध्ये मी कडाकणी टाकून घेते. कडाकणी थोडीशी तांबूस रंगापर्यंत तळून घ्यायची. एकदम छान अशा खुसखुशीत कडाकण्या होतात. छान असे आपण ही तळून घेऊया, थोडीशी लालसर रंगापर्यंत दोन्ही बाजूनी तळून घ्यायची. आता थोड्या वेळाने बघू शकता छान असा लालसर त्याला थोडा कलर आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरी कडाकणी आपण त्यामध्ये तळून घेऊया.
तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे, एकदम खुसखुशीत दिसत आहेत. इथे मी दुसरी कडाकणी पण टाकलेली आहे. तशाच तुम्ही बाकीच्याही कडाकण्या करून घ्या. बघा ही पण आपण कडाकणी थोडी लाल रंगासह तळून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता छान असे आपल्या कडाकण्या तयार.